Hello friends, welcome back to my channel. In this video, you will learn very interesting and useful daily use sentences. If you want to improve your English speaking skills, then watch this video till the end. So, let's get started. Today's our first sentence is तुमच्या मागे कोण आहे? Who is behind you? Who is behind you? तुमच्या मागे कोण आहे? Next sentence is माझ्यासाठी थांब. Wait for me. Wait for me. संपर्कात रहा. Keep in touch. Keep in touch. संपर्कात रहा. मला नको आहे. एखादी गोष्ट तुम्हाला नको असेल तर इंग्लिश मध्ये सांगा I don't want. I don't want. मला नको आहे ते. ते करू नका. Don't do it. Don't do it. ते करू नका. एखादं खूपच जरा जास्त बडबड करत असेल, जास्त बोलत असेल, तुम्हाला सांगायचंय जास्त बोलू नका. डोंट स्पीक ओव्हर. डोंट स्पीक ओव्हर किंवा डोंट स्पीक अ लॉट असं बोललं तरी बरोबर आहे. डोंट स्पीक अ लॉट किंवा डोंट स्पीक टू मच. जास्त बोलू नका. मला इथेच राहू दे. लेट मी स्टे हिअर. लेट मी स्टे हिअर. आज आम्ही खूप व्यस्त आहोत. We are very busy today. We are very busy today. आज आम्ही खूप व्यस्त आहोत. मला आठवत नाही. I don't remember. I don't remember. कोणत्याही किमतीत. At any cost. At any cost. I want to go there. मला तिथं जायचं आहे. I want to go there. तू माझ्यासोबत येतोयस ना? Are you coming with me? Are you coming with me? तू माझ्यासोबत येतोयस ना? हो मी येत आहे. Yes, I am coming. Yes, I am coming. तुम्ही माझी चावी पाहिली का? तुमची चावी सापडत नसेल. Have you seen my key? Have you seen my key? किंवा तुमच्या चाव्या सापडत नसतील तर चावीच्या ऐवजी चाव्या असतील. अनेक वचन असेल तर कीच्या ऐवजी तिथे त्याला yes लागणार. Have you seen my keys? नाही मी पाहिली नाही. No, I haven't seen it. No, I haven't seen it. तू तुझं काम पूर्ण केलं का? Have you finished your work? Have you finished your work? हो मी माझं काम पूर्ण केलंय. Yes, I finished my work. Yes, I finished my work. अजून नाही माझं काम चालू आहे. Not yet, I am working on it. Not yet, I am working on it. म्हणजे माझं काम अजून पूर्ण झालेलं नाहीये. मी करतेय, माझं कामच करतेय. मी घरातली कामं करतेय. तुम्हाला सांगायचं असेल घरातली कामं करतेय. I am doing household chores. I am doing household chores. Household chores म्हणजे काय? तर घरातली कामं, छोटी मोठी जी कामं असतात वेगवेगळी, त्या सगळ्या कामांना मिळून household chores म्हणतात. तुम्हाला काही मदत हवी आहे का? Do you need any help? Do you need any help? नाही मला आता कोणत्याही मदतीची गरज नाहीये. No, I don't need any help right now. No, I don't need any help right now. विचारल्याबद्दल धन्यवाद. Thanks for asking. Thanks for asking. कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा. Please try to understand. Please try to understand. He is outside. तो बाहेर आहे. He is outside. मला बघू दे. Let me see. मला बघू दे. Let me see. इथे कोणी नाही. Nobody is here. इथे कोणी नाही. Nobody is here. जाऊन अभ्यास कर. Go and study. Go and study. जाऊन अभ्यास कर. See you tomorrow. उद्या भेटू. See you tomorrow. मला तुझी काळजी वाटते. I am worried about you. I am worried about you. मला तुझी काळजी वाटते. माझी काळजी करू नका. Don't worry about me. Don't worry about me. मी स्वतःची काळजी घेईन. I will take care of myself. I will take care of myself. मी काय करू? What should I do? मी काय करू? What should I do? याची किंमत किती आहे? तुम्हाला एखाद्या वस्तूची किंमत विचारायची. How much does it cost?
हाऊ मच डज इट कॉस्ट, याची किंमत किती आहे. आता नाकारू नका. डोंट डिनाय नाव, आता नाकारू नका. डोंट डिनाय नाव. मला फोन करू नका. डोंट कॉल मी, मला फोन करू नका. डोंट कॉल मी. मी सध्या व्यस्त आहे. आय एम बिझी राईट नाव, म्हणजे मला फोन करू नका, मी सध्या व्यस्त आहे. आय एम बिझी राईट नाव. एकटं फिरू नका. डोंट वॉक अलोन. डोंट वॉक अलोन, एकटं फिरू नका. तुम्हाला म्हणायचं असेल एक एक करून या. कम वन बाय वन. कम वन बाय वन, एक एक या. हा माझा निर्णय आहे. दिस इज माय डिसिजन. दिस इज माय डिसिजन. तुझ्या खोलीत जा. गो टू युअर रूम. गो टू युअर रूम. इतरांवर अवलंबून राहू नका. डोंट डिपेंड ऑन अदर्स. डोंट डिपेंड ऑन अदर्स. मला खरं काय ते सांग. टेल मी द ट्रूथ. टेल मी द ट्रूथ, मला खरं काय ते सांग. तुम्ही मला शिकवू शकता का. कॅन यू टीच मी. कॅन यू टीच मी. शिकण्यासाठी तयार राहा. गेट रेडी टू लर्न. गेट रेडी टू लर्न. नेहमी प्रामाणिक राहा. ऑलवेज बी ऑनेस्ट. ऑलवेज बी ऑनेस्ट. हे तुझं आहे का. इज इट योर्स. इज इट योर्स. तू तिला ओळखतोस का. डू यू नो हर. डू यू नो हर. हो, मी तिला आधी भेटलो आहे. येस आय हॅव मेट हर बिफोर. येस आय हॅव मेट हर बिफोर. मीटचा पास्ट आहे मेट. मीट म्हणजे भेटणे आणि मेट म्हणजे भेटलो. तिचं नाव सीमा आहे. हर नेम इज सीमा. हर नेम इज सीमा. तिचं नाव सीमा आहे, म्हणजे मी तिला पहिलं भेटलो आहे. येस आय हॅव मेट हर बिफोर. हर नेम इज सीमा. ती कुठे राहते. वेअर डज शी लिव. वेअर डज शी लिव. ती शाळेजवळ राहते. शी लिव्ज नियर द स्कूल. शी लिव्ज नियर द स्कूल. किंवा ती हॉटेलजवळ एखाद्या राहत असेल किंवा मार्केट जवळ राहत असेल तर त्या ठिकाणी स्कूलच्या ऐवजी ते नाव टाकू शकता तुम्ही आणि एक नवीन सेंटेन्स तयार होईल तिथं. मी जाऊ का. शॅल आय गो. शॅल आय गो. मी जाऊ का. आणि तुम्हाला म्हणायचं असेल मी निघू का. शॅल आय लिव्ह. शॅल आय लिव्ह. लिव्ह म्हणजे निघणे. कृपया माझ्यासाठी ठेवा. प्लीज कीप इट फॉर मी. प्लीज कीप इट फॉर मी. आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर आपण म्हणतो की नाही बसा म्हणून. प्लीज हॅव अ सीट. प्लीज हॅव अ सीट. कृपया बसा. सरळ बसा. सिट अप स्ट्रेट. आपण लहान मुलांना सांगतो की नाही सरळ बसा. सिट अप स्ट्रेट. बऱ्याच वेळा गावात नवीन दुकान उघडतं त्यावेळी सेल लागतात, मग त्यावेळी आपण शॉपिंगला जातो की नाही, तर त्यासाठी तुम्हाला हे वाक्य बोलायचंय. अ न्यू शॉप हॅज ओपन्ड इन आवर विलेज. अ न्यू शॉप हॅज ओपन्ड इन आवर सिटी किंवा विलेज. तुम्ही जिथं राहत असाल तिथं, म्हणजे आपल्या गावात एक नवीन दुकान चालू झालंय किंवा उघडलंय. आजचं आपलं लास्ट सेंटेन्स आहे. चला तिकडे शॉपिंगला जाऊया. तुम्हाला म्हणायचंय नवीन दुकान उघडलंय तर आपण तिकडे शॉपिंगला जाऊया. लेट्स गो फॉर शॉपिंग देअर. लेट्स गो फॉर शॉपिंग देअर. तर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये थोडीच वाक्य घेतलेली आहेत. रोज आपण थोडी थोडी वाक्य करूयात. आजचा हा व्हिडिओ डे 3 आहे. मला असं वाटतंय की तुम्ही या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करताय आणि आपण असंच हळूहळू थोडे थोडे मोठे मोठे सेंटेन्सेस घेत जाऊया. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.